नमस्कार मित्रांनो, आज आपण म्युच्युअल फंडचा एक प्रकार SWP याबद्दल चर्चा करणार आहोत. SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आणि हा कोणी केला पाहिजे आणि हा जो प्लॅन इंट्रोड्यूस करण्यात म्युच्युअल फंडचं काय उद्दिष्ट होतं किंवा काय ध्येय होतं हे आपण बघूया. हा जो प्लॅन असतो हा एक मंथली विड्रॉवल प्लॅन आहे आणि हा प्लॅन रिटायरमेंट नंतर केला जातो. रिटायरमेंटच्या वेळेस एक बल्क कॉर्पस आपल्याला मिळतं, एक 50 लाख, 1 करोड किंवा 30 लाख वगैरे. तर त्याच्यातून आपली 60 नंतरची मंथली इन्कम सुरू राहावी यासाठी हा प्लॅन डिझाईन केलेला आहे. 1 करोड समजा आपली इन्कम आपण SWP करतोय, तर आपल्याला जी महिन्याला गरज आहे तेवढेच पैसे आपण त्या SWP मधून विड्रॉ करायचे आहे. बाकीचा फंड जो आहे हा तसाच ठेवून त्या फंडवर आपल्याला खूप चांगले ॲप्रिसिएशन मिळू शकते. तर हा प्लॅन जो आहे हा रिटायरमेंट लोकांसाठी आहे का 60 नंतर लोकांची इन्कम स्टॉप होते आणि त्यामुळे त्यांना वय झाल्यामुळे कोण कामही देत नाही आणि ती तशी 60 नंतर एक कंडिशन पण नसते का आता काम पण होईल असं प्रकारे. तर लक्षात ठेवा का SWP ही आफ्टर रिटायरमेंटचं प्लॅन आहे का एक मंथली इन्कम तुम्हाला दर महिन्याला इन्कम सुरू राहील या उद्दिष्टाने हा SWP प्लॅन डिझाईन केलेला आहे. धन्यवाद.